परवा भाजी आणायला गेले तेव्हा मस्त अळूची पानं दिसली. 20ला एक जुडी म्हणाला. मी म्हटलं 30ला 2 दे, तर नाही म्हणाला. आणि नंतर भाज्या घेऊन झाल्यावर पैसे देताना म्हणाला, भाभी ले लो. मग काय घेतल्या की 2 जुड्या. एका जुडीत तरी 5-5 पानं होती. मग म्हटलं आता मस्त अळूच्या वड्या बनवूया. आता वडीचं पीठ कसं तयार करायचं हे तर माहितीच असेल तुम्हाला. नक्कीच माझ्यापेक्षा जास्तच चांगल्या प्रकारे तुम्ही बनवत असाल. पण तरीही मी सांगते की यात मी काय काय टाकले. तर आधी तर बेसनचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ, हळद, पांढरे तीळ हे सगळं घातलं आणि चिंचेचा कोळसुद्धा घातला आणि पाणी टाकून व्यवस्थित अशी पेस्ट करून घेतली. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. देठ काढताना ना इतकी माझ्या हातांना खाज सुटली होती काय विचारायलाच नको. म्हणून मग मी जास्त चिंच भिजत घातली आणि तो जो कोळ होता तो पानांना सुद्धा लावला आणि पिठात पण टाकला. मी उलटसुलट पाने लावते, पण म्हटलं बघू एकाच दिशेने लावून तर असं पण चांगलं जमतं, म्हणजे रोल करायला कम्फर्टेबल वाटतं. रोल करून मस्त अशी 20 मिनिट वाफवून घेतले. नंतर थोडा वेळ ना मी फ्रीजला ठेवलं होतं, म्हणजे थोडंसं सेट होईल. त्याच्यानंतर त्याच्या अशा वड्या कापून घेतल्या आणि मस्त गरम गरम तव्यावर गरम गरम तेलात खरपूस खमंग अशा भाजून घेतल्या. मस्त लागत होत्या, अगदी टेस्टी लागत होत्या. तुम्ही कशा बनवता अळूच्या वड्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आलाच तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.